उदो उदोच्या गजरात माता कालिका मंदिरात घटस्थापना. अश्विन शुद्ध प्रतिपदा शके 1947 दिनांक 22 सप्टेंबर रोजी सोमवारी वाढोणा येथील माता कालिका मंदिरात उदो उदोच्या जयघोषात व भंडारा उधळणीच्या उत्साहात गोंधळाच्या गजरात घटस्थापना करण्यात आले. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारानं व अभिषेक महापूजेनं मंदिर परिसर दुमदुमून गेला. हिमायतनगर शहराची कुलस्वामिनी माता कालिका देवीचे महत्व सर्वदूर पसरले आहे. नवसाला पावणारी म्हणून ख्याती असलेल्या या मंदिरातील मूर्ती वाकटक चालुक्यकालीन आहे. दैत्यांचा संहार करून धर्माचे रक्षण करणाऱ्या महिषासुर मर्दिनी स्वरूपातील ही प्रतिमा शेकडो वर्षापासून भक्तांच्या श्रद्धास्थानी विराजमान आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडलेल्या घटस्थापना विधी प्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पूजेचा मान स्वीकारला आणि देवीचे दर्शन घेत उपस्थितांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. पुरोहित कांतागुरू वाळके, साईनाथ बडवे यांच्या वाणीत मंत्रोच्चारातून धार्मिक विधी आणि अलंकार सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीर चंद श्रीमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताळेवाड, मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र रामदिनवार, संजय मारावार आदींसह मंदिर कमिटीचे संचालक व समस्त गावकरी, महिला, पुरुष भाविक मंडळी उपस्थित होते. नवरात्र उत्सव निमित्तानं मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर पासून संगीतमय देवी भागवत प्रवचन मालेस प्रारंभ होणार असून 7 दिवस हबप सत्यदेवजी महाराज जांभूलकर व्यासपीठ सांभाळणार आहेत. दुपारी 1 ते 4 या वेळेत दररोज कथा होणार आहे. तसेच मंदिराच्या वतीनं विविध धार्मिक, सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर कमिटीने केले आहे.